गुड मॉर्निंग फ्रेंड्स. येस, मी पुन्हा तयार झाले एका नवीन लोकेशनला जायला. एकायन म्हणून जागा आहे, पण मजा अशी आहे की यावेळी ह्या लोकेशनबद्दल मला काही माहिती नाही. मी ज्या ग्रुपमधनं चालले त्या ग्रुपमधले लोक ऑलरेडी इथे 2 ते 3 वेळा जाऊन आलेले आहेत आणि त्या सगळ्यांचा अतिशय उत्कृष्ट असा फीडबॅक आहे या जागेबद्दल. आणि म्हणूनच मी यावेळी एक्सायटेड आहे खूप. कशी आहे नवीन जागा, कुठे आहे एक्झॅक्टली, तिथे काय काय आहे, हे सगळं मला आता जाऊन बघायचं आहे. सो एका नवीन ब्लॉगसाठी मी सज्ज झाली आहे. तुम्ही सज्ज झालायत ना? माझ्या वंडरलस सानिका या माझ्या चॅनलवर नक्कीच माझे हे ब्लॉग बघत जा आणि तुमच्या एक्सपर्ट कॉमेंट्स नक्कीच मला तिकडे तुम्ही शेअर करू शकता. आणि आता बघत राहा, आता मी नवीन जागा म्हणजेच एकायन या जागेचं शूट करून मी ब्लॉगवर टाकते. सो स्टे ट्यून. सो फ्रेंड्स, केमसेवाडी, रिहेगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे, इथे मी एकायन हनुमानगढी या रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी इथे आलेली आहे. आणि हा बघताय तुम्ही इथला सराउंडिंग, अतिशय ग्रीन रम्य असा परिसर. इथे तुम्हाला एकायनचा बोर्ड सुद्धा दिसतोय. सो इथे आपल्याला आता राईट टर्न घ्यायचा आहे. सो फ्रेंड्स, मी तुम्हाला म्हटलं तसं एक माझ्यासाठी आज हे सरप्राईज आहे की माझ्या एका ग्रुपबरोबर मी आलेली आहे एकायन हनुमानगढी, तालुका मुळशी या ठिकाणी. आणि ही जागा अशी छान आहे, म्हणजे तुम्ही बघताय पूर्ण निसर्ग संपन्न अशी जागा आहे. ऑलमोस्ट हे असं एक बाजूला जंगलासारखंच आहे आणि असे छोटे छोटे 2-3 विलाज बांधलेले आहेत त्यांनी, असं दगडी वुडन स्ट्रक्चर करून. आणि तिथे राहायला असं काम क्वायट, म्हणजे आपण रिलॅक्स करायला येतो ना, तशा टाईप्स ही जागा आहे. आणि छान आहे, म्हणजे असं टुमदार आहे, निसर्ग संपन्न असल्यामुळे खूप छान वाटलं मला. आणि जास्ती लांबसुद्धा नाही आहे, म्हणजे कोथरूडहून निघाल्यानंतर हिंजवडी फ्लायओव्हरच्या तिकडनं लेफ्ट घेतला मी आणि मग मॅपमध्ये बघत आम्ही हनुमानगढी एकायन इथपर्यंत पोचलो. फक्त एकायनला वरती जाणारा ॲप्रोच रोड जो आहे तो थोडासा ट्रबलसम आहे, म्हणजे तिथे कार्स चढायला थोडं प्रॉब्लेम होतो. त्यामुळे तुम्हाला ती थोडीशी काळजी घ्यावी लागेल. पण एकदा तुम्ही वर चढलात की मग तुम्हाला कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. साधारण 16 ते 18 माणसांची कपॅसिटी असलेल्या या मॅरीगोल्ड विलामध्ये आम्ही उतरलो होतो. तुम्ही बघताय असं खूप मोठा हॉल, परत जिने चढून वरती एक मोठा हॉल, अशी या विलाची रचना आहे. आणि सगळं 80% वुडन फर्निचर तिकडे केलेलं आहे. छान तुम्हाला ACचे वेंट्स आहेत, कूलिंग, म्हणजे गरमी असते, खूप गरमी असते त्यावेळेला तुम्हाला ACची पण छान सोय आहे तिकडे. आणि हा मस्त आहे एकदम हा हॉल त्यांचा. आणि ही आहे त्या मेरीगोल्ड विलामधली बेडरूम. तुम्ही बघता अतिशय कोझी, छान कॉम्पॅक्ट आणि ACची फॅनची अशी सोय असलेली आली स्वच्छ रूम आहे ही एकदम. अटॅच टॉयलेट आहे आणि अशा 2 बेडरूम्स आहेत या विलामध्ये. सो 16 ते 18 माणसं आरामात राहू शकतात. ते एक्स्ट्रा मॅट्रेसेससुद्धा आपल्याला पुरवतात. अँड हिअर इज द मेस्मरायझिंग सनसेट व्ह्यू. या मस्त टेकडीवरनं तुम्हाला अतिशय छान संध्याकाळी असं सनसेट बघता येतो इथे. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं यांच्याकडे एक व्हिला मेरीगोल्ड, नंतर 2 कॉटेजेस, 4 आणि 8 माणसांची कपॅसिटी असलेली, आणि अजून 2 ट्विन कॉटेजेस आहेत जिथे परत 8 ते 10 माणसं राहू शकतात. अशी सगळी दगडी बांधकाम असलेले कॉटेजेस त्यांनी सुंदर बांधलेली आहेत. म्हणजे अतिशय टुमदार आहेत. आजूबाजूला फुल निसर्ग, असं जंगलासारखंच आहे ऑलमोस्ट तिकडे. सो तुम्हाला तिकडे राहताना खूप छान जंगलाचा अनुभव घेता येतो.
नाव वी आर अप्रोचिंग द डायनिंग एरिया ऑफ एकायन रिसॉर्ट. खूप छान असं जिने आणि स्ट्रक्चर ओव्हरऑल सगळं टेकडीवर असल्यामुळे खूप असं उंच उंच वरवर आपल्याला जायला लागतं. आणि असा हा छान डायनिंग एरिया त्यांनी बांधलेला आहे. हा पण छोटेखानी कोझी आहे. बरीच माणसं एका वेळी बसू शकतात ब्रेकफास्ट, लंच, डिनर याच्यासाठी. तुम्ही बघताय खूप चांगली सिटिंग अरेंजमेंट इकडे केलेली आहे. आणि इथलं अजून एक आकर्षण म्हणजे क्लासिक असं स्विमिंग पूल, रिलॅक्सिंग चेअर्स आणि असं छान कलरफुल एरिया केलेला आहे. तो खूप सुंदर आहे. आणि जेवण पण त्यांचं काल अप्रतिम होतं. म्हणजे लंच असा साधा आपला घरगुती असतं तसं व्हेज नॉनव्हेज जेवण अवेलेबल आहे. आणि आपलं साधं नेहमीचं जे जेवण असतं त्या पद्धतीनेच त्यांनी ते सर्व केलं. पण ती जागा स्वच्छ आहे, एकतर लोकं चांगली आहेत आणि आपलं एक घरच्या खाण्याचा जो फील असतो तो आहे. आणि तो निसर्गाच्या सान्निध्यात आयतं मिळालेलं आपल्याला कधीही छान वाटतं. सो इट इज व्हेरी नाईस. रात्री डिनरलासुद्धा आम्ही बिर्याणी मागवली होती, तीसुद्धा चांगली होती. ओव्हरऑल ही जागा तुम्हाला धकाधकीमधनं थोडासा रेस्ट घ्यायचा असेल, आराम करायचा असेल, कुठेही उठून जायचं नसेल, फक्त निसर्गाच्या सान्निध्यात 1-2 दिवस काढायचं असतील तर डेफिनेटली ही जागा तुमच्यासाठी छान आहे. आणि नॉर्मल रेग्युलर जेवण, थोडंसं नेचर ट्रेल वॉक तुम्ही करू शकता. जसं मी काल शूट केलं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर सनसेट बघायला आम्ही इकडे असं टेकडी ट्रेल करून वरती गेलो होतो. सो असं ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी डेफिनेटली ही जागा प्रतिम आहे, खूप छान आहे. तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. आणि पुण्यापासून जवळ आहे, सो अशी जवळची ठिकाणं मला खूप आवडतात. सो तुम्ही नक्की एकायन ह्या जागेला व्हिजिट करा. आणि तुमचे जे फीडबॅक, तुमच्या कॉमेंट्स असतील त्या माझ्या चॅनलवर पोस्ट करा. वंडरलस सानिका या माझ्या चॅनलवर असलेले व्लॉग्स नेहमीच असे बघत जा आणि मला तुमच्या कॉमेंट्स वाचायला खूप आवडतं. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल वंडरलस सानिका. अँड थँक्यू सो मच. बाय. थोड्या वेळाने ब्रेकफास्ट वगैरे उरकून आम्ही इकडनं चेकआउट करू आणि पुण्याला परत. सो सायनिंग ऑफ. बाय.